काय झालं? गहू निवडायचं काम चालू आहे माझं. आणि नवीन आणलेला गहू तर जास्त काही कचरा वगैरे नाही बरं का, खडे वगैरे. तर गहू निवडून दळायचं पण आहे. तेवढ्यात लाईट गेली. थोडंसं टाकलं होतं अजून निवडलेलं. लाईट गेली. आता कधी येते लाईट काय माहिती. शुक्रवार आज काय शनिवार आहे खरं. आणि आलूचं चाललंय गव्हात खेळायचं आहे की नाही. चला आता संध्याकाळचे 5 वाजत आलेत आणि चाललोय आम्ही. काय करमेना झाले म्हणून चाललोय मैत्रिणीच्या घरी. तर काय आज उन्हाळ्यामुळे जेवायला लागले. करमतच नाही दिवस पण जात नाही लवकर. म्हणलं आज काय पण कसं नाही म्हणलं झालं. तर त्यांना द्यायला थोडेसे पापड पण घेतले. आणि आता आम्ही आलू पण आवडून तयार झाले आणि आता चाललो. तर आता सगळी चालतच चालले, जवळच आहे. चालतच त्यामुळे जाणार. हा आलू पण चालते. चालणार ना तू? आता उचलून घे म्हणते मग मनात आलं की तिच्या चालायची. हा हॅलो. किती ना संध्याकाळ 5-5:30 वाजून गेले. मी 5 म्हणलं पण 5:30 वाजून गेले. टाइम आत्ता बघितलं तरी ऊन किती लागायला लागलं. गरम गरम असं लागायला लागलं. आणि हा सोडली बघा. फोन केला नाही म्हणलं आले तसंच. परत म्हणलं आता जेवण बनवून करत नाही गेलो होतो. वाटत म्हणजे असं काय थंड प्यायचं आणि काही पोचलो बघा 9-9:30ला दर्शनाची. तर इथं ना थोडेसे म्हणलं चला आता मदत करूया. तर कुकर वगैरे वरण भात असं लावलं होतं. भाजीची तयारी त्यांची चालली होती. तर म्हणलं मी तोपर्यंत कणिक मळून देते. आणि मी कणिक मळून दिली. नंतर मग तनुन आणि दोघींनी मिळून चपात्या केल्या. आणि इथं वरण आणि भाजी तयार होत होतं. पापड वरण 5-5:30ला गेलो होतो. आणि घरात पण करमना झालं होतं. आणि बरेच दिवस झालं जायचं म्हणत होते. तर गेलो 6 वाजता. गेलो 6 ते 8 पर्यंत एवढ्या उशीर बोलतच बसलो. लगे येतोय पण आज काय बसलो ती उशीरच झाला. मग तोवर ती म्हणायला लागलीत की जेवणच आता करून जावं म्हणून. मग त्यामुळे ती जेवणाचं हे झालं. तोपर्यंत समीर भाऊजींनी पण ह्यांना फोन केला ये इकडंच म्हणून. आम्ही सगळी तिथं आहे म्हणून दुकानातलं इकडंच ये म्हणून. मग यांनी पण आले तिथं. तोपर्यंत थोडं चणून चपात्या वगैरे भाजून घेतल्या. बाकी सगळं त्यांनीच केलं. मी कणिक तेवढी म्हणून दिली आपली. आणि वरण भात चपाती तळण आणि वांग्याची ना रस्सा भाजी केली होती. लोणचं पापड वगैरे. आणि जेवण वगैरे छान झालं आपलं. परत आणि थोडा वेळ बसलो बोलत. तर 11 वाजले आम्हाला यायला. 10:30-11 वाजले. आता आलो. आणू अजून जागीच आहे. का तर आणू ना आज दुपारी लई झोपली होती. त्यामुळे नाहीतर आणू म्हणजे झोपती लवकर. पण आज दुपारी लई उशीर आणू पण झोपली होती. त्यामुळे आज काय म्हणजे आपली बसली तिथे निवांत खेळत. तर आजचा ब्लॉग कसा वाटला?